नीट ठेव ग. हो आजी. अगं शिवा, अगं कळवलं नाहीस ते येणार म्हणून. दिव्या कुठे? काय ग, काय झालं? सगळं ठीक आहे ना? चंदन. दिव्या. शिवा जाऊ दे ना. तू जरा थांब. दिव्या. काय झालं? हे बघ दिव्या, मला माहितीये तुला खूप त्रास होतोय, पण चंदन ही त्रासात आहे अगं. तू सगळ्या गोष्टीचा ब्लेम त्याच्यावर नाही टाकू शकत. त्याने तुला एवढी मदत केली, सपोर्ट दाखवला, तू सगळ्या गोष्टी त्याच्यावर ढकलतेस. म्हणजे आता काय केलंयस तू? थांबा जरा. शिवा काहीतरी म्हणाली म्हणून दिव्यानी काय केलंय असं लगेच सुरू होऊ नका. आणि शिवा, हा माझा आणि माझ्या नवऱ्यातला विषय, तू मध्ये पडू नकोस. दिव्या, नीट बोला तिच्याशी. हे बघ दिव्या, तोही खचलाय, पण तो फटकळपणे तुला वाटेल तसं बोलत नाहीये ना, कारण त्याला माहितीये तू त्रासात आहे. पण तू काय करतेयस, जरा त्याला समजून घे अगं. शिवा, मला नकोय बाबा तुझं लेक्चर. तुझ्यावर अशी वेळ येईल ना तेव्हा बोलूयात आपण. दिव्या, अगं काय बोलतेस? जरा थोबाड सांभाळून बोल की. तिनं पण लई त्रास काढलाय ग, लई कष्ट घेतलेत तिनं. आणि आता ह्या घरात जे आपण राहतोय का नाही, ते मिळवण्यासाठी लई धडपडली आहे ती. तेव्हा डुचके, जरा थोबाड सांभाळून बोल. पण बाळ नाही ना पडलंय तिचं. दिव्या, तोंड सांभाळून बोल. हे बघ दिव्या, काहीही झालं असतं तरी मी आशूला दोष दिला नसता. ठीक आहे ना, येऊ दे तुझ्यावर वेळ, बघूयात आपण. दिव्या, थोबाड फोडी ना तुझा. वाटतं ते बोलायचं नाही. वाग आई, देसाईंच्या घरी तर नाही घेतलीस माझी बाजू अशी. नाही, बरोबर आहे ना, शिवा आहे शेवटी ही. एक काम करा ना, वस्तीत पुतळा बांधा तिचा. काय करायचं या मुलीचं ना मला अजिबात कळत नाही. कठीण आहे तिचं. चंदन बाबा, अरे सौताला सांभाळ आणि तिला डुचकीला पण सांभाळ. हो, तुम्ही दोघी जरा शांत व्हा. हे बघ चंदन, तूही काळजी घे, तुझी पण आणि दिव्याची पण. थोडा वेळ गेला ना सगळं नीट होईल. हो. आणि तुम्ही पण दोघी जास्त मनाला नका लावू. शांत.